नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बी.एड सी.ई.टी मार्च 2026 या अनुषंगाने आपल्या सी.टी सेलने वारंवार विचारलेले PYQs आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. प्रश्न 1. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला केळीचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? ऑप्शन 4 जळगाव. करेक्ट उत्तर. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. विद्येविना मती गेली ही प्रसिद्ध ओळ कोणाची आहे? ऑप्शन 1 महात्मा फुले म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले आपलं करेक्ट उत्तर होय. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे ज्याला आपण WHO असे म्हणतो याचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन 1 जिनेवा येथे त्याचं मुख्यालय आहे. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न कोणत्या वर्षीपासून देण्यास सुरुवात झाली? तर 1954 या वर्षीपासून भारतरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. जगातील सर्वात लहान पक्षी कोणता? हमिंगबर्ड हा जगातील सर्वात लहान पक्षी, तर शहामृग जगातील सर्वात मोठा पक्षी. ह्याही बाबी या अनुषंगाने आपण लक्षात ठेवा. सौरमंडलातील सर्वात मोठा ग्रह कोणता? ज्याला आपण ज्युपिटर या नावाने ओळखतो, म्हणजेच गुरु हा आपल्या सूर्यमालेतील सौरमंडलातील सर्वात मोठा ग्रह होय. बर्डमॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? तर डॉक्टर सलीम अली यांना बर्डमॅन ऑफ इंडिया ही पदवी देण्यात आली आहे. ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या भागात असतो? तर तो स्थितांबर म्हणजे स्ट्रेटोस्फिअर या भागामध्ये आपल्याला ओझोनचा थर आढळतो. आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जाते. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. पुढचा प्रश्न. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? तर महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. क्रमांक 1ला सर्वात विस्तीर्ण असलेले राज्य म्हणजेच राजस्थान हे होय. राष्ट्रीय योग दिन कोणाच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो? तर राष्ट्रीय योग दिन हा स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? जगातील 2 नंबरचे व भारतातील सर्वात उंच शिखर म्हणजेच K2, तर जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. रक्तातील सैनिकी पेशी अशी कोणत्या पेशींना म्हटले जाते? तर पांढऱ्या पेशी ज्यांना आपण व्हाईट ब्लड सेल्स म्हणजे WBC असं म्हणतो, तर त्यांना सैनिकी पेशी म्हणून संबोधले जाते. विश्रामबाग वाडा कोणत्या शहरात आहे? तर पुणे शहरात स्थित असलेला आपल्याला विश्रामबाग वाडा पाहायला मिळतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. सूर्यप्रकाशातून आपल्याला कोणते जीवनसत्व मिळते? तर आपल्याला जीवनसत्व ड हे सूर्यप्रकाशातून मिळते. अजिंठा या जगप्रसिद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन 2 छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये अजिंठा या लेणी पाहायला मिळतात. तसेच येलोरा ज्याला आपण म्हणतो म्हणजेच वेरूळ लेणीसुद्धा याच जिल्ह्यात आहेत. ही बाब आपण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर 2024ला विचारलेला प्रश्न. ऑप्शन 2 श्रीमती द्रौपदी मुर्मू करेक्ट उत्तर होय. कोळसा हा कोणत्या प्रकारचे ऊर्जा स्रोत आहे? तर ते पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा कधी घेतली म्हणजे कोणत्या वर्षी घेतली? तर ऑप्शन 1 1956 करेक्ट उत्तर होय. कोणाच्या अभिवादन स्मृतिप्रित्यर्थ आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो? राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारीला असतो. हा प्रश्नही आपल्या CET सेलने विचारलेला आहे. तर तो आपण CV रमन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साजरा करत असतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन 3 पुणे या जिल्ह्यामध्ये लोणावळा व खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे आहेत. भारताची मध्यवर्ती बँक आपण जिला बँकेची बँक असं म्हणत असतो ती बँक कोणती? तर ती आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्याला आपण RBI असं म्हणत असतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? तर दर घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख पहिला नागरिक हा राज्यपाल म्हणजेच ऑप्शन 2 करेक्ट उत्तर.
गीतांजली हे प्रसिद्ध काव्यसंग्रह कोणाची साहित्यकृती आहे? तर ती ऑप्शन 2 श्री रवींद्रनाथ टागोर यांची ती काव्य साहित्यकृती आहे. तर यासाठी त्यांना 1913 यावर्षी नोबेल प्राईज मिळाला. तर सर्वप्रथम नोबेल प्राईज कधी मिळाला हाही CET-CELने विचारलेला प्रश्न 1913 ही बाब आपण लक्षात ठेवावी आणि ते साहित्यातील नोबेल श्री रवींद्रनाथ टागोर यांना मिळाले. पुढचा प्रश्न, मिठाचे रासायनिक सूत्र काय आहे? तर मिठाचे रासायनिक सूत्र NaCl हे आहे. तसेच पाण्याचे रासायनिक सूत्रसुद्धा आपल्या CET-CELने विचारलेला प्रश्न तो म्हणजेच H2O ही आपण बाब लक्षात ठेवावी. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता? म्हणजे सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता असा हा प्रश्न. तर ऑप्शन 4 गडचिरोली करेक्ट उत्तर. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? तर ऑप्शन 2 डॉल्फिन हा आपला भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी होय. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा सर्वप्रथम कोणी दिली? तर लोकमान्य टिळक यांची ती घोषणा होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. पंचायत राज व्यवस्थेची सर्वात खालचा घटक, सर्वात खालचा स्तर कोणता? तर ग्रामपंचायत हा सर्वात खालचा स्तर आहे. त्यानंतर पंचायत समिती असते आणि सर्वात वरचा स्तर म्हणजे जिल्हा परिषद. तर ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय. श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर साने गुरुजी हे श्यामच्या आईच्या पुस्तकाचे लेखक होय. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर सुभाषचंद्र बोस करेक्ट उत्तर. अन्नसाखळीमध्ये हरिण हा कोणत्या प्रकारचा भक्षक आहे? तर हरिण हा प्राथमिक भक्षक आहे, म्हणजेच तो डायरेक्ट वनस्पती खातो म्हणून प्राथमिक भक्षक. संसदेचे कनिष्ठ सभागृह म्हणजेच लहान सभागृह कोणते? तर लोकसभा हे संसदेचे लहान कनिष्ठ सभागृह होय. तर वरिष्ठ सभागृह हे राज्यसभा असते ही बाबी अनुषंगाने लक्षात ठेवा. माझे सत्तेचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर महात्मा गांधी यांचे ते आत्मचरित्र होय. माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ असं त्याचं भाषांतर इंग्रजीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाद्वारे केले जाते? म्हणजेच कोणता ऑर्गन, कोणता अवयव हे काम करत असतो? विज्ञान घटकातून आलेला हा प्रश्न. तर लहान मेंदू याचं करेक्ट उत्तर होय. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सध्याचे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील तुरुंगात असताना हा ग्रंथ लिहिलेला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते हा वारंवार विचारलेला आपल्या CET-CELचा आवडता प्रश्न श्री यशवंतराव चव्हाण करेक्ट उत्तर होय. भारताने आपला पहिला उपग्रह म्हणजेच आर्यभट्ट कधी सोडला? तर तो सोडला एप्रिल 1975. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर. जगातला पहिला उपग्रह कोणता असाही प्रश्न विचारलेला, तो स्पुटनिक आहे. साने गुरुजी यांनी श्यामची आई हे पुस्तक कोणत्या तुरुंगात असताना लिहिले? कारावासामध्ये त्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. तर ऑप्शन 4 धुळे तुरुंगात त्यांनी हे पुस्तक लिहिलं. विजेच्या बल्बमध्ये कोणता वायू असतो? तर निष्क्रिय असणारा वायू ऑर्गॉन हा विजेच्या बल्बमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर. मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? तर मानवी शरीरातील हाडांची संख्या आहे 206. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल कोणते आहे? तर तामन नावाचं फूल महाराष्ट्राचं राज्य फूल आहे. आत्तापर्यंत 2 वेळेस विचारलेला प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता? तर नंदुरबार हा सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा होय. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. भारताचे पोलादी पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर सरदार वल्लभभाई पटेल आपलं करेक्ट उत्तर आहे. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? ज्याला आपण वरिष्ठ सभागृह आत्ताच म्हटले. तर हाही प्रश्न आपल्या CET-CELचा फार आवडता प्रश्न आहे. आत्तापर्यंत 3 वेळेस विचारलेला आहे. तर 6 वर्ष त्यांचा कार्यकाळ असतो म्हणून राज्यसभा विसर्जित होत नाही, त्यामुळे ते वरिष्ठ सभागृह असते. पंचायत राज स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर पंचायत राज ज्याला आपण म्हणतो तर राजस्थान हे पहिलं राज्य आहे ज्याने पंचायत राज ही सिस्टीम ही प्रणाली स्वीकारली. इन्सुलिन हे संप्रेरक शरीरातील कोणत्या अवयवातून स्रवते म्हणजेच बाहेर येते? तर स्वादुपिंड ज्याला आपण पॅनक्रियाज असं म्हणतो आपलं करेक्ट उत्तर होय. जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करणारा दिवस होय. पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
तर पाचगणी आणि माथेरान हे थंड हवेचे ठिकाण सातारा या जिल्ह्यात आहेत. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. भारताची पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या असा हा प्रश्न. ऑप्शन 2 प्रतिभाताई पाटील याचं करेक्ट उत्तर. तर सर्वात कमी वयात राष्ट्रपती झालेल्या श्रीमती द्रौपदी मुर्मू ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवा. लेग्स बिफोर विकेट ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट, याला आपण LBW या नावाने ओळखतो तेच म्हणजेच लेग बिफोर विकेट. स्टंपच्या पुढे पाय आल्यानंतर पायाला जर बॉल लागला तर आऊट होतो, तो हा प्रकार. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर भारतातील सर्वात लांब नदी गंगा नदी आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती असाही प्रश्न आपल्या CET सेलने विचारला, तो म्हणजेच गोदावरी. ह्या दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपण लक्षात ठेवणे. महाभारत हा ग्रंथ कुणी लिहिला? तर महाभारत हा ग्रंथ संत म्हणजेच महर्षी वाल्मिक यांनी तो लिहिलेला आहे. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. रक्ताभिसरणाचा शोध, ज्याला आपण ब्लड सर्क्युलेशन असं म्हणतो, आपल्या शरीरात रक्ताभिसरण चालतं याचा शोध कोणी लावला? तर ते सांगितलं आहे विल्यम हार्वे यांनी. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. भारत छोडो आंदोलन कोणत्या साली कोणत्या वर्षी सुरू झालं? तर ते सुरू झालं 1942. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय म्हणजेच हेडक्वार्टर कोठे आहे? तर त्याचं हेडक्वार्टर आहे आपल्या मुंबई येथे. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. सती प्रथा बंद करण्यासाठी कोणी शर्तीचे प्रयत्न केले? तर ऑप्शन 2 राजाराम मोहन रॉय आपलं करेक्ट उत्तर होय. महाराष्ट्रातील एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर 6. त्यानंतर पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? अतिशय कमी असणारा जिल्हा कोणता? तर मुंबई शहर आपलं करेक्ट उत्तर होय. सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हासुद्धा मुंबई शहर आहे, ही बाब आपण लक्षात ठेवा. कमी जागेमध्ये जास्तीत जास्त लोक राहणारं शहर मुंबई शहर. ज्याला आपण RAW असं म्हणतो, ही कोणत्या देशाची गुप्तहेर संघटना आहे, संस्था आहे? तर ती आहे ऑप्शन 3 भारत. आपल्या देशाची असलेली ही गुप्तहेर संघटना संस्था पाहायला मिळते. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो? तो म्हणजेच 1 दिवस, ज्याला आपण 24 तास असं म्हणतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. गेटवे ऑफ इंडिया कोठे स्थित आहे? म्हणजेच भारतामध्ये प्रवेश करण्याचा मार्ग ज्याला आपण म्हणतो तो मुंबई येथे स्थित आहे. तर इंडिया गेट हे आपल्याला दिल्ली येथे स्थित असलेलं पाहायला मिळतं, जो प्रश्न CET सेलने सुद्धा विचारलेला आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर अतिशय सोप्या स्तरावर आपलं CET सेल प्रश्न विचारत असतं, तो म्हणजेच हॉकी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका कोण? तर ऑप्शन 2 सावित्रीबाई फुले आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, पेनिसिलिन जे इंजेक्शन आहे याचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग आपलं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन 2. भारताचे सर्वप्रथम पंतप्रधान कोण होते? म्हणजे सर्व अगोदर प्रथम पंतप्रधान कोण झाले असा हा प्रश्न. तर पंडित जवाहरलाल नेहरू करेक्ट उत्तर. राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे स्थित आहे? तर ते पनवेल मुंबई येथे स्थित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? तर यवतमाळ या जिल्ह्याची पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळख आहे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार ऑप्शन 3 राज्यपाल यांना असतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. संगणकाचा शोध कोणी लावला? चार्ल्स बॅबेज हे आपलं करेक्ट उत्तर. मानवी शरीराचे सामान्य तापमान, ज्याला आपण ॲव्हरेज टेम्परेचर असं म्हणत असतो, जनरल टेम्परेचर असं म्हणत असतो, हे किती अंश सेल्सिअस असते? तर ते असते 37 अंश सेल्सिअस, म्हणजे 37 डिग्री सेल्सिअस. यापेक्षा कमी किंवा जास्त झाल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम झालेला पाहायला मिळतो. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या रांगेत आहे? म्हणजेच कोणत्या पर्वत रांगेत आहे असा हा प्रश्न. तर ते सह्याद्री पर्वत रांगेत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर.
भारताच्या राष्ट्रध्वजातील अशोक चक्र हे कशाचे प्रतीक आहे, ते आपल्याला काय सांगते, काय नमूद करते? तर ऑप्शन 2 प्रगती म्हणजेच गती दाखवण्यासाठी अशोक चक्र आपल्या राष्ट्रध्वजामध्ये असलेले पाहायला मिळते. तर शांततेचा रंग पांढरा रंग आपल्या राष्ट्रध्वजामध्ये आहे, ही बाब आपण लक्षात ठेवा. त्यागाचा रंग म्हणजेच ज्याला आपण शेफ्रॉन कलर असं म्हणत असतो. तर सुजलम असणारा रंग म्हणजेच हिरवा रंगही आपल्या ह्याच्यामध्ये राष्ट्रीय ध्वजामध्ये पाहायला मिळतो. तिन्ही रंग आपल्या सी.टी सेलने विचारलेले आहेत. तसं त्यामध्ये असणारे जे चक्र आहे अशोक चक्र, त्यामध्ये असणाऱ्या आऱ्यांची संख्या, ते सुद्धा सी.टी सेलने विचारलेला प्रश्न आहे, तेही आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावे. ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन दर किती वर्षांनी होत असते? तर नियमितपणे ऑलिम्पिक स्पर्धा ही 4 वर्षांनी घडत असते, होत असते. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. हुतात्मा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन 2 30 जानेवारी रोजी हुतात्मा दिन साजरा केला जातो. कांदा कापताना कोणता वायू बाहेर येतो ज्यामुळे आपल्या डोळ्याला पाणी येत असते? तर अमोनिया वायू येऊन आपल्या तो डोळ्यात जातो आणि आपले डोळे ओले करतो किंवा डोळ्यांना पाणी आणतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हणतात? तर सोलापूर या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते. तसेच पर्जन्य छायेचा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे, कमी पाऊस पडणारा जिल्हा, आणि चादरींचा जिल्हा म्हणून सुद्धा त्याची ओळख आहे. हाही प्रश्न आपल्या सी.टी सेलने विचारलेला आहे. चादरीचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते? तर त्याचंही उत्तर सोलापूर, ही बाब आपण लक्षात ठेवा. संयुक्त राष्ट्रसंघाची, ज्याला आपण UN असं म्हणत असतो, स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ती स्थापना झालेली आहे 1945 वर्षी. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार जो साहित्यामध्ये दिला जातो, तर मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? तर विनोबा भावे आपलं करेक्ट उत्तर आहे. विनोबा भावे यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. फिलिपाईन्स नावाचा जो देश आहे, तो देश हा पुरस्कार देत असतो. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? तर सुचेता कृपलानी ह्या पहिल्या भारतीय महिला मुख्यमंत्री होय. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर आहे. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी शेतकऱ्यांचा असूड हे ग्रंथ लिहिले. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर ऑप्शन 3 यकृत आपलं करेक्ट उत्तर, ज्याला आपण इंग्रजीमध्ये लिव्हर असं म्हणतो. तर लिव्हर काय सिक्रेट करते? तर बाईल नावाचा घटक, ज्याला आपण मराठीमध्ये पित्तरस असं म्हणतो. तर पित्तरस या संदर्भातसुद्धा आपल्या सी.टी सेलने प्रश्न विचारलेला आहे, ही बाब आपण लक्षात ठेवावी. साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय होते? पांडुरंग सदाशिव साने हे त्यांचं पूर्ण नाव होय. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. कोणत्या वायूला हसवणारा वायू म्हणजेच हास्यवायू असं आपण म्हणत असतो, इंग्रजीमध्ये त्याला लाफिंग गॅस असं म्हणतात? तर तो आहे नायट्रस ऑक्साईड. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल, ज्याला आपण गव्हर्नर असं म्हणत असतो, त्या कोण होत्या? तर सर्वप्रथम महिला राज्यपाल ज्या झाल्या त्या म्हणजे सरोजिनी नायडू. तर श्रीमती विजयालक्ष्मी पंडित ह्या प्रथम भारताच्या राजदूत, ही सुद्धा बाब आपण लक्षात ठेवा. सी.टी सेलने विचारलेला प्रश्न, प्रथम राजदूत कोण होतं? तर विजयालक्ष्मी पंडित. आणि सरोजिनी नायडू ह्या प्रथम महिला राज्यपाल होय. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? तर ती दिली आहे ऑप्शन 2 पंतप्रधान लालबहादूर शास्त्री. आणि अजून एक घोषणा आहे जय जवान जय किसान आणि जय विज्ञान, ही जी घोषणा आहे तर ती अटल बिहारी वाजपेयी यांनी दिलेली आहे, ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? नावामध्येही जो मोठा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. हा विभाग 8 जिल्हे आणि विस्तीर्ण असलेला त्याचा एरिया सर्वात मोठा प्रशासकीय विभाग होय. त्याच्यामध्ये 78 तालुके आपल्याला आलेले पाहायला मिळतात. शुद्ध पाण्याचा pH, ज्याला आपण हायड्रोज पोटेन्स असं म्हणत असतो, तर तो किती असतो? तर शुद्ध पाणी म्हणजेच डिस्टिल वॉटर असतं, हे केवळ आपल्याला पावसाचे पडणारे पाणी ज्यामध्ये कुठलाही वायू मिक्स झालेला नाही ते पाणी, आणि लॅबोरेटरीमध्ये जे पाणी असतं ते पाणी म्हणजे शुद्ध पाणी होय. तर ऑप्शन 3 7 हे त्याचं मूल्य असतं. आणि pH जर त्याच्यापेक्षा कमी असेल तर ते आम्लयुक्त पाणी असतं, म्हणजेच आम्लधर्मी पाणी. आणि जर pH 7च्या वरती असेल तर ते असतं आम्लारी धर्मी पाणी. ही बाब आपण लक्षात ठेवा. हे दोन्ही प्रश्न सी.टी सेलने विचारलेले.
सार्क ज्याला आपण म्हणतो याचे मुख्यालय कोठे आहे, तर काठमांडू येथे त्याचं मुख्यालय आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. संसदेचे कायमस्वरूपी सभागृह ज्याला आपण स्थायी सभागृह असं म्हणत असतो, ते सभागृह कोणते, तर ते आहे राज्यसभा, जे वरिष्ठ सभागृह म्हणून सुद्धा परिचित आहे. रक्ताचा तांबडा म्हणजेच लाल रंग कशामुळे असतो, तर रक्ताचा लाल रंग जो आहे त्यामध्ये असणारा घटक हिमोग्लोबिन, ज्याला आपण HB या ॲब्रिवेशनने ओळखत असतो, तर HBमुळे आपल्या रक्ताला लाल रंग आहे. त्यामध्ये असणारा जो घटक आहे तो म्हणजेच फेरस, ज्याला आपण आयरन असं म्हणत असतो, तर आयरन घटकामुळे आपल्याला लाल रंग असलेला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, भारतातील सिलिकॉन व्हॅली ज्याला आपण सिलिकॉन सिटी असं सुद्धा म्हणतो, असे कोणत्या शहराला संबोधले जाते, तर ऑप्शन 3 बँगलोर या शहराला आपण सिलिकॉन सिटी, सिलिकॉन व्हॅली या नावाने संबोधतो. पुढचा प्रश्न, ग्रामगीता हा ग्रंथ कुणी लिहिला, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. भारतात सर्वाधिक शाखा असणारी राष्ट्रीयकृत बँक कोणती, तर सर्वाधिक शाखा असणारी जी बँक आहे ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. 7200पेक्षा जास्त शाखा, ही बाब आपण लक्षात ठेवा. संगणकामध्ये WWW याचा फुल फॉर्म म्हणजेच अर्थ काय आहे असा प्रश्न, तर वर्ल्ड वाईड वेब ज्यावरून आपण सर्च करत असतो तो WWW याचा फुल फॉर्म अर्थ आपल्याला सांगता येईल. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे म्हणतात, ज्या ग्रहावर भरपूर प्रमाणात मातीमध्ये आयरन आहे तो ग्रह म्हणजेच लाल ग्रह, मंगळ ग्रह. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले लढाऊ विमान कोणते, तर तेजस आपलं करेक्ट उत्तर. ऑप्शन 1. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते, तसेच गुळाचा जिल्हा म्हणूनही ओळखले जाते, लाल मातीचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. ऑप्शन 2 कोल्हापूर करेक्ट उत्तर होय. नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली, तर नीती आयोगाची स्थापना ऑप्शन 2 2015 या वर्षी झालेली आपल्याला पाहायला मिळते. मानवी शरीरात एकूण किती गुणसूत्रे असतात, म्हणजे व्हॉट इज नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन ह्युमन बिईंग्स असा हा प्रश्न, तर एकूण जी संख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 46 आणि जोड्या ज्या असतात तर त्या आपल्याला पाहायला मिळतात 23. म्हणजे जोड्या कधी विचारल्या जर तर त्याचा उत्तर 23 आहे आणि गुणसूत्रांची संख्या 46. या दोन्ही बाबी आपण लक्षात ठेवा. शून्याचा शोध कोणी लावला, तर शून्याचा शोध ऑप्शन 2 आर्यभट्ट यांनी लावला. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते, तर गुगामल राष्ट्रीय उद्यान म्हणजेच मेळघाट हे महाराष्ट्रातील सर्वात विस्तीर्ण असलेले राष्ट्रीय उद्यान होय. संगणकामध्ये HTTP याचा पूर्ण अर्थ काय म्हणजेच फुल फॉर्म काय, तर जवळपास 2 ते 3 फुल फॉर्म आपल्या CET सेल दरवेळेस आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारत असतं. त्यापैकी हा प्रसिद्ध असलेला 2-3 वेळेस विचारलेला फुल फॉर्म म्हणजेच HTTP हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल इज फुल फॉर्म फॉर HTTP इन कम्प्युटर लँग्वेज. चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे, तर चिपको आंदोलन हे झाडे वाचवा म्हणजेच वृक्ष संवर्धन याशी संबंधित आहे. भारताचे जलपुरुष वॉटरमॅन कोणाला म्हटले जाते, तर ते डॉक्टर राजेंद्र सिंह. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे आपल्याला कोणता आजार होत असतो, ज्याला आपण मराठीत रक्तक्षय असं म्हणतो, म्हणजे ॲनिमिया हा रोग, हा आजार आपल्याला झालेला पाहायला मिळतो. भारताची पहिली मेट्रो रेल्वे कोणत्या शहरात सुरू झाली, तर ती कलकत्ता या शहरात सुरू झाली. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. लोकहितवादी हे टोपणनाव कोणत्या समाजसुधारकाचे आहे, तर ते आहे ऑप्शन 1 श्री गोपाळ हरी देशमुख. आपलं करेक्ट उत्तर होय. महाराष्ट्रातील लोणार सरोवर याचा जिल्हा कोणता, कोणत्या जिल्ह्याअंतर्गत ते येतं, तर ते येतं बुलढाणा या जिल्ह्याअंतर्गत. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. अग्निपंख विंग्स ऑफ फायर हे आत्मचरित्र कोणाचे आहे, तर विंग्स ऑफ फायर ज्याला मराठीत अनुवाद अग्निपंख असा आहे, तर ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, इस्रो याने नुकतेच प्रक्षेपित केलेले सूर्य मिशन कोणते होते, तर ते होते आदित्य L1. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. भारतीय संविधानातील कोणत्या कलमाला संविधानाचा आत्मा असे म्हणतात, तर सर्वात दीर्घ असणारं कलम ऑप्शन 3 कलम 32. आपलं करेक्ट उत्तर होय. युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे, तर पॅरिस या शहरामध्ये युनेस्कोचे मुख्यालय असलेले आपल्याला पाहायला मिळते. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर.
पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात आहे? ऑप्शन 2 सातपुडा करेक्ट उत्तर होय. शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये आपल्या संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे? तर तो ऑप्शन 3 मध्ये आहे. समवर्ती सूची असं आपण त्याला म्हणतो. ऑलिम्पिक स्पर्धेचे जे चिन्ह आहे ज्याच्यात 5 रिंगा म्हणजेच 5 कडे दाखवलेले आहेत ते काय दर्शवत असतात? तर ते दर्शवतात 5 खंडांचा सहभाग म्हणजेच ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हणतात? तर ऑप्शन 2 दादासाहेब फाळके करेक्ट उत्तर होय. तसेच CET-CELने दुसरा याच संदर्भात विचारलेला प्रश्न म्हणजेच दादासाहेब फाळके हा पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर तो आहे चित्रपटसृष्टीशी निगडीत. ही बाब आपण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, विद्युत धारेचे मोजमाप कोणत्या एककात करतात? विद्युत धारा जर आपल्याला मोजायची आहे तर ती आपल्याला मोजावी लागेल ॲम्पियरमध्ये. ही बाब आपण लक्षात ठेवा. तसेच विभावांतर कोणत्या घटकात मोजतात? तर ते मोजतात व्होल्टमध्ये, जे आपण व्ही अक्षराने दाखवत असतो. ओहम ज्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो तर तो रेजिस्टर्समध्ये आपण त्याला मोजत असतो ओहम. आणि वॅट जे आहे तर हे कशाचं युनिट आहे? ते आहे शक्तीचं म्हणजेच पॉवरचं. तर इथे आपलं जे उत्तर आहे विद्युतधारा ॲम्पियरमध्ये मोजावी लागेल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे कोणाला संबोधले जाते? तर ते आहे ऑप्शन 1 करेक्ट उत्तर म्हणजेच महात्मा फुले. त्यानंतर पुढचा प्रश्न, सायना नेहवाल कोणत्या खेळाशी संबंधित असलेलं प्रख्यात नाव आपल्याला पाहायला मिळतं? तर ते बॅडमिंटन या खेळाशी असलेलं नाव आहे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. रक्ताचा दाब ज्याला आपण ब्लड प्रेशर असं म्हणतो कशामध्ये मोजावा लागेल? कोणत्या उपकरणाने तो मोजावा लागेल? तर तो मोजावा लागेल स्पिग्मो मॅनोमीटर. आणि त्याचं एकक कोणतं आहे? तर त्याचं एकक आहे mmHg. किंवा आपण लक्षात ठेवा mmHgमध्ये रक्तदाब मोजला जातो. हाही प्रश्न CET-CELने आपल्याला विचारलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचे नंदनवन कोणत्या राज्याला म्हटले जाते? तर ते म्हटले जाते जम्मू काश्मीर. भारताचा स्वर्गसुद्धा आपण त्याला म्हणतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. भिलाई हा लोहपोलाद प्रकल्प कारखाना कोठे असलेला आपल्याला पाहायला भेटतो? ते आपल्याला राज्य पाहिजे आहे तर ते आहे छत्तीसगड राज्य. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? तर तो आपला लोकमान्य टिळक. पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या वातावरणात सर्वात जास्त प्रमाणात असणारा वायू कोणता? तर तो आहे नायट्रोजन वायू, जो की आपल्याला 78% असलेला पाहायला मिळतो. त्यानंतर ऑक्सिजन वायू जो आहे तो 21% असतो. ही बाबी अनुषंगाने लक्षात ठेवा. आणि इतर सर्व वायू जे आहेत ते आपल्याला 1% असलेले पाहायला मिळतात. नायट्रोजन 78%. ही बाब लक्षात ठेवा. सेपरेटपणे आपल्याला तेही प्रश्न विचारलेले CET-CELने पाहायला मिळतात. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? तर तो साजरा केला जातो 7 एप्रिल रोजी. WHO ज्याला WHO म्हणतो आपण तो साजरा करत असतं. मालगुडी डेज हे प्रसिद्ध पुस्तक कोणाचे आहे? कुणी लिहिले आहे? तर ते आहे लिहिलेलं RK नारायण. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे कोणता रोग होत असतो? तर व्हिटॅमिन डी ज्याला आपण जीवनसत्व ड असं म्हणत असतो तर मुर्दूस नावाचा रोग आपल्याला झालेला पाहायला भेटतो. व्हिटॅमिन बीच्या अभावे बेरीबेरी, व्हिटॅमिन सीच्या अभावे स्कर्वी आणि व्हिटॅमिन एच्या अभावे रातआंधळेपणा रोग होतो. हे चारही प्रश्न आपल्या CET-CELने विचारलेले आहेत. ही बाब आपण लक्षात ठेवा. ऑप्शन 2 मुर्दूस इथलं आपलं करेक्ट उत्तर होय. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला द्राक्षांचा जिल्हा असे संबोधले जाते? तर नाशिक शहराला द्राक्षांचा जिल्हा संबोधले जाते. तर मुंबईची परसबाग, तसेच मुंबईची परसबाग असा प्रश्न जो आहे त्याचंसुद्धा उत्तर नाशिक आहे. सर्व भाजी तसेच भाजीपाला ज्याला आपण म्हणत असतो म्हणजे व्हेजिटेबल्स ह्या नाशिक शहरातून, नाशिक जिल्ह्यामधून मुंबईला पाठवल्या जातात. तर त्यामुळे नाशिक हे त्याचं परसबाग ठरलं. गुलाबी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर गुलाबी क्रांती संबंधित आहे कोळंबी उत्पादनाशी. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. संगणकामध्ये PDF नावाचा जो ॲब्रिव्हिएशन आहे त्याचा फुल फॉर्म काय आहे असा हा प्रश्न. तर पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट इज फुल फॉर्म फॉर PDF. जे PDF आपण नेहमी वापरतो ते पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट असतं. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असे कोणाला संबोधले जाते, म्हटले जाते? तर ते ऑप्शन 2 दादाभाई नौरोजी करेक्ट उत्तर होय. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ज्याला आपण बार्क असं म्हणतो ते कोठे स्थित आहे? तर ते आहे तुर्भे, मुंबई येथे स्थित. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश कोणता? तर तो देश म्हणजे आपला भारत देश. ऑप्शन 3 जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे.
महाराष्ट्रातील पाणी साठवण या हिशोबाने सर्वात मोठे धरण कोणते? तर पाणी साठवण्याच्या हिशोबाने सर्वात मोठे धरण जायकवाडी आहे आणि विद्युत निर्मितीच्या हिशोबाने कोयना धरण आपलं उत्तर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. इथे जायकवाडी आपलं करेक्ट उत्तर. ओझोन थर कशापासून पृथ्वीचे संरक्षण करतो? तर कोणत्या घटकापासून तो आपल्याला वाचवत असतो? तर अतिनील किरणे जे सूर्यापासून येत असतात यापासून संरक्षण करण्याचं काम ओझोन करतो. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. इंटरपोल आपण इंटरनॅशनल पोलीस ज्याला म्हणत असतो यांचं हेडक्वार्टर कोठे आहे? तर त्यांचं हेडक्वार्टर लिऑन या शहरामध्ये फ्रान्समध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? तर हेग नेदरलँड या देशामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजेच इंटरनॅशनल कोर्ट पाहायला मिळतं. महाराष्ट्राची मँचेस्टर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर ऑप्शन 2 इचलकरंजी करेक्ट उत्तर होय. भारताचे मँचेस्टर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? असाही प्रश्न आपल्या CET सेलने विचारलेला आहे. ते म्हणजेच अहमदाबाद. ही बाब आपण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, रामायण हे महाकाव्य कोणी लिहिले? तर वाल्मिकी ऋषी यांनी रामायण लिहिलं. तर महाभारत हे ऋषी व्यास यांनी लिहिले, महर्षी व्यास आपण ज्यांना म्हणतो. तसेच महाभारत जे आहे तर त्याला दुसरं नाव काय? असाही प्रश्न आपल्या CET सेलने एक वेळेस विचारलेला आहे. जय संहिता हे महाभारताचे दुसरे नाव. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. सायबर गुन्ह्यासाठी भारताचा पहिला पोलीस स्टेशन कोठे सुरू करण्यात आलं? जिथे सायबर म्हणजेच कम्प्युटरचा जास्त वापर होतो बँगलोर शहरामध्ये आपल्याला अशा प्रकारचं पोलीस स्टेशन उभारलेलं पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न, मृच्छकटिक हे प्रसिद्ध संस्कृत नाटक कुणी लिहिले? तर ऑप्शन 2 याचे लेखक राजा शूद्रक हे होय. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. रक्तातील तांबड्या पेशींचे म्हणजेच RBC जे असतात त्याचं आयुष्य किती दिवसांचं असतं? तर ते असतं 120 दिवसांचं म्हणजेच ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. महाराष्ट्रातील कळसुबाई शिखर हे कोणत्या जिल्ह्याअंतर्गत येतं? तर ते येईल अहिल्यानगर या जिल्ह्याअंतर्गत. ते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकारण्यात आला? तर पिंगली व्यंकय्या यांनी बनवलेला राष्ट्रीय ध्वज, त्यांनी आखरलेला राष्ट्रीय ध्वज जो आहे तो जुलै 47 रोजी म्हणजेच 1947 रोजी स्वीकारण्यात आला. तसेच या ध्वजाचे जे डायमेन्शन आहे ते 3:2. ही बाब आपण लक्षात ठेवा. CET सेलने हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, चेकमेट हा शब्द ही संज्ञा कोणत्या खेळाशी निगडीत आहे? चेकमेट झालं म्हणजेच बुद्धिबळ, याला आपण चेस असं म्हणतो. चेस खेळाशी निगडीत हा शब्द असलेला आपल्याला पाहायला मिळतो. विद्युत इस्त्रीमध्ये गरम होणारी जी तार असते ज्याला आपण कॉईल असं म्हणतो ती कोणत्या धातूपासून बनलेली असते? तर ती असते नायक्रोम, उष्णता जास्त सहन करू शकणाऱ्या धातूपासून म्हणजेच ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, मिठाचा सत्याग्रह म्हणजे दांडी यात्रा कोणत्या वर्षी संपन्न झाली? तर ती 1930 साली संपन्न झालेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील कोणत्या अवयवाला रक्तपेढी म्हणजे आपल्या शरीराची रक्तपेढी ब्लड बँक ऑफ बॉडी असं म्हटलं जातं? तर ज्याला आपण प्लीहा म्हणतो म्हणजेच स्प्लीन, यामध्ये आपल्याला रक्तपेशी तयार झालेल्या पाहायला भेटतात म्हणून आपण त्याला रक्तपेढी म्हणतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. भारताची पहिली महिला IPS म्हणजेच पोलीस अधिकारी कोण होय? तर ऑप्शन 1 किरण बेदी करेक्ट उत्तर आहे. ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर वि. स. खांडेकर, पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी व्यक्ती हे ययाती या कादंबरीचे लेखक होय. पुढचा प्रश्न, सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचा दिवस हा त्याच्या वर्षापेक्षा मोठा असलेला आपल्याला पाहायला मिळतो? तर शुक्र ज्याला आपण म्हणतो व्हीनस या ग्रहाचा दिवस जो आहे त्याच्या फिरण्याच्या गतीमुळं आपल्याला वर्षापेक्षा मोठा असलेला पाहायला मिळतो. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी रेल्वे कोच फॅक्टरी आहे म्हणजे रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना आपल्याला लातूर येथे पाहायला मिळतो? ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. पायऱ्या हा आजार आपल्या शरीराच्या कोणत्या भागाला ग्रासित करतो? तर तो हिरड्यांना ग्रासित करतो म्हणजे हिरड्यांना खराब करतो. इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा कोणी दिली? तर भगतसिंह यांनी ती घोषणा दिलेली आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. रिश्टर स्केल हा जो घटक आहे हे कशाचे मापन करण्यासाठी वापरले जाते? तर रिश्टर स्केलमध्ये आपण काय मोजत असतो असा हा प्रश्न? तर भूकंपाची तीव्रता मोजण्याचं हे एकक आहे. CET सेलने वारंवार विचारलेला हा प्रश्न आहे. तसेच समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणतं एकक वापरतात हाही प्रश्न CET सेलने विचारलेला आहे. तर त्याचा उत्तर जे आहे ते आहे फॅदम नावाचं एकक, फॅदम.
तर फॅदमने आपण समुद्राची खोली म्हणतो. ॲस्ट्रॉनॉटने आपण नॉटिकल्स ज्याला आपण म्हणतो त्याने आपण वाऱ्याचा वेग मोजतो. तर हवेचा दाब आपण पास्कल या युनिटमध्ये मोजतो. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी आपण कोणत्या घटकाचा वापर करत असतो? तर ती माहिती शोधत असतो आपण ब्राउझरवरती, म्हणजेच आपल्या इंटरनेट ब्राउझरवरती. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. ऑस्कर हा पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? जसं दादासाहेब फाळके हा पुरस्कार चित्रपटाशी निगडीत, आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑस्कर चित्रपटाशी निगडीत. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारताचे बर्डमॅन असे कोणाला म्हटले जाते? तर ते सलीम अली यांना म्हटले जाते. हा जो प्रश्न आपण वरती पाहिला तर त्यांचं नाव एका पक्षी अभयारण्याला देण्यात आलं. तर ते अभयारण्य कोणतं? तर ते अभयारण्य आहे ऑप्शन 3 गोवा येथे स्थित असलेलं चोराव बेट. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी आपलं वय कमीत कमी किती असावं, म्हणजे किमान वयाची मर्यादा इथे विचारण्यात आलेली आहे. ती आहे ऑप्शन 1 30 वर्ष. आणि आपल्याला जर राष्ट्रपती व्हायचं असेल तर किमान वय आपलं 35 वर्ष असायला पाहिजे. हाही प्रश्न आपल्या CET सेलने विचारलेला आहे. राष्ट्रपती पदासाठी किमान वयाची मर्यादा काय आहे? तर ती आहे 35 वर्ष. पुढचा प्रश्न, कॉम्प्युटरमध्ये वापरल्या जाणारी IC जी चिप असते ती कशापासून बनलेली असते? तर ती बनलेली असते सिलिकॉनपासून. आणि याच सिलिकॉनपासून बनलेल्या चिपचा जो हब आहे म्हणजेच बँगलोर शहर, त्याला आपण सिलिकॉन सिटी म्हणतो. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचे आर्थिक वर्ष कधी सुरू होते? तर 31 मार्च, ज्याला आपण मार्च एंड म्हणतो, तो संपल्यानंतर म्हणजेच 1 एप्रिल आपलं नवीन वर्षाचा आर्थिक वर्षाचा पहिला दिवस होय. तर 31 मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असतो. मदर तेरेसा यांना कोणत्या वर्षी नोबेल मिळाला? तर तो मिळाला आहे 1979. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. सापेक्षतावाद म्हणजे थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी ही कोणी मांडली? तर ती मांडली आहे अल्बर्ट आइन्स्टाईन. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. शरीरातील युरिया आपल्या शरीरात कोठे तयार होतो? तर मानवाच्या शरीरात तयार होणार युरिया जो आहे तो मूत्रपिंड, ज्याला आपण किडनी असं म्हणत असतो, किडनीमध्ये आपल्याला तयार झालेला पाहायला मिळतो. चीन या देशाचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर तो आहे आपला लाल पांडा. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. यासारखीच असणारी छोटी असणारी खारुताई म्हणजे शेकरू हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे. ही बाब आपण अनुषंगाने लक्षात ठेवा. तसेच भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता असा प्रश्न आपल्या CET सेलने विचारलेला आहे, तो म्हणजेच वाघ. हेही उत्तर आपण लक्षात ठेवावं. भारताचे सध्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? तर हा प्रश्न जेव्हा विचारण्यात आला होता त्यावेळेस उत्तर होतं ऑप्शन 2 शशिकांत दास. आता हे उत्तर बदललेलं आहे, तर ते संजय मल्होत्रा असं उत्तर झालेलं आहे. ही बाब आपण लक्षात ठेवा. बटरफ्लाय हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर स्विमिंग, पोहण्याच्या ज्या स्पर्धा असतात त्यामध्ये बटरफ्लाय एक पोहण्याचा प्रकार असतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. जगातील सर्वात खोल महासागर कोणता? तर 5 महासागरापैकी पॅसिफिक महासागर हा आपल्याला सर्वाधिक खोल पाहायला मिळतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. चहाच्या पानामध्ये एक आवश्यक घटक आपल्याला भेटत असतो, तो घटक कोणता? तर तो आहे जीवनसत्व B12, B12. त्यानंतर शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे प्रसिद्ध विधान कोणी केले आहे? तर ते श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. मानवी रक्ताचा pH ज्याला आपण सामू असे म्हणतो मराठीमध्ये, तो किती असतो? तर तो सामू असतो 7.4. पुढचा प्रश्न, भारताचे स्वदेशी बनवटीचे पहिले महासंगणक ज्याला आपण सुपर कम्प्युटर असं म्हणत असतो ते कोणते? तर ते आहे परम 8000. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. जागतिक कामगार दिन ज्याला आपण वर्ल्ड लेबर डे असं म्हणत असतो तो कधी साजरा केला जातो? तर आपल्या महाराष्ट्र दिनादिवशी तो असतो, म्हणजेच 1 मे. आपलं करेक्ट उत्तर. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. पुढचा प्रश्न, यंग इंडिया या साप्ताहिकाचे संपादक म्हणजे एडिटर कोण होते? तर ते होते ऑप्शन 1 महात्मा गांधी यांनी ते साप्ताहिक चालवले आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती? तर ती आहे मुंबई. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. तर सर्वात मोठी महानगरपालिका जिचा विस्तार सगळ्यात जास्त आहे ती आहे पुणे महानगरपालिका. पुढचा प्रश्न, सौरमालेत सर्वाधिक उष्ण असणारा ग्रह कोणता? तर तो आहे 2 क्रमांकाचा ग्रह, सूर्यापासून 2 क्रमांकाचा ग्रह. ऑप्शन 2चा ग्रह तो म्हणजेच शुक्र. कम्प्युटरचा मेंदू असे कोणत्या घटकाला म्हटले जाते? तर कम्प्युटरमध्ये असणारा घटक CPU हा त्याचा मेंदू होय. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. रॅमचा फुल फॉर्मसुद्धा CET सेलने विचारलेला आहे, तो म्हणजेच रॅन्डम ॲक्सेस मेमरी. आणि रोमचा सुद्धा फुल फॉर्म विचारलेला आहे, तो म्हणजेच
रीड ओनली मेमरी ही बाब आपण लक्षात ठेवा. तसेच आपली परीक्षा ज्या स्क्रीनवरती होणार आहे त्याला आपण मॉनिटर म्हणतो. हाही प्रश्न CET सेलने विचारलेला आहे. तर ह्या मॉनिटर CPU रॅम ह्या बाबी आपण लक्षात ठेवा. भारताचे पॅरिस असे कोणत्या शहराला म्हटले जाते? तर जयपूर, ज्याला आपण पिंक सिटी नावाने ओळखतो, या शहराला भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. पांढरे सोने कशाला म्हटले जाते? तर कापूस या पिकाला पांढरे सोने म्हटले जाते, चांदीला म्हटले जात नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. तर श्वेत क्रांती ही दुधाची क्रांती आहे. ऑप्शन 3 जो आहे तर श्वेत क्रांती म्हणजे दुधाची क्रांती ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो असा प्रश्न विचारला जातो. त्याचं उत्तर आहे 27 फेब्रुवारी. आणि हा का साजरा केला जातो, कोणाच्या जन्मदिनी साजरा केला जातो असा हा प्रश्न. तर याचं उत्तर आहे कुसुमराज म्हणजेच काय तर वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन. तर ऑप्शन 1 आपल्या इथं करेक्ट उत्तर 27 फेब्रुवारी राज्यभाषा दिन ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर तो क्रमांक आहे 7वा. हा वारंवार विचारलेला आपल्या CET सेलचा BEd CET मधला महत्त्वाचा प्रश्न. जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक लोकसंख्या दिन असतो 11 जुलै या रोजी. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन असतो. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन. तर 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आपल्याला लक्षात ठेवा. संवाद कौमुदी हा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. तो कुणी लिहिला? तर तो लिहिला आहे राजाराम मोहन रॉय यांनी. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न आहे. त्यानंतर आपल्याला खालोखाल असलेला पद्मविभूषण पाहायला मिळतो. त्यानंतर पद्मभूषण आणि त्यानंतर पद्मश्री अशी आपल्याला त्यांची श्रेणी असलेली पाहायला मिळते. त्यानंतर परमवीर चक्र हा सैन्य दलाशी निगडीत पुरस्कार आहे. तोही सर्वोच्च पुरस्कार आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे? तर ते आहे 21%. हा प्रश्नसुद्धा CET सेलने वारंवार विचारलेला आहे. कोणत्या वायूला प्राणवायू म्हणतात असा प्रश्न एकदा CET सेलने विचारलेला आहे. त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑक्सिजन. या अनुषंगाने आपण तेही लक्षात ठेवायचं आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारा घटक कोणता? तर साखरेचं प्रमाण इन्शुलिन नियंत्रित करत असतो. त्यामुळे आपली ब्लड शुगर मेंटेन राहते. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. इतर जे समाजाच्या स्थापना महत्त्वपूर्ण समाजाच्या स्थापना ते सर्व प्रश्न आपल्या CET सेलने विचारलेले आहेत. या अनुषंगाने आपण तेही त्याचे प्रश्न आणि उत्तर पाहून घ्यावेत. महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता? तर महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे एक जायंट स्क्वेरल, ज्याला आपण खरुताई म्हणतो. तर ती आहे शेकरू. मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते, संबोधले जाते? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम. याचं करेक्ट उत्तर अग्नी, पृथ्वी, अर्जुन यासारखे क्षेपणास्त्र ज्यांनी बनवले यामुळे त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली, ती म्हणजेच मिसाईल मॅन ऑफ इंडिया. कोयना धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोयना धरण आहे सातारा जिल्ह्यामध्ये. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. भारतीय चलनी नोटावर एकूण किती भाषा आपल्याला छापलेल्या पाहायला मिळतात? तर त्या आहेत ऑप्शन 1 17 भाषा त्यावरती छापलेल्या असतात. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर तो आहे साहित्य या क्षेत्राशी निगडीत. हा साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार होय. रॅमन मॅग्सेसे हा सुद्धा साहित्यातील पुरस्कार आहे. ही बाब आपण लक्षात ठेवा. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान ऑप्शन 2 चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. चांद्रयान 3 मोहिमेचे लॅडर कोणत्या नावाने ओळखले जाते? तर चांद्रयान 3 हे जे लॅडर आहे ते विक्रम नावाने ओळखले जाते. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. आपले वारंवार विचारलेले जे प्रश्न आहे यातील सर्वात शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्र तो म्हणजे प्रश्न क्रमांक 200. भारताचा संविधानात्मक प्रमुख कोण असतो? तर भारताचा संविधानात्मक प्रमुख असतो राष्ट्रपती. आणि भारताचे कार्यकारी प्रमुख कोण असतात? तर कार्यकारी प्रमुख असतात पंतप्रधान. ही बाब आपण लक्षात ठेवा. हाही प्रश्न आपल्या CET सेलने विचारलेला आहे. तर अशा प्रकारे एकूण 200 प्रश्न आपण या प्रश्नावलीमध्ये पाहिले आहेत. आपल्याला नक्कीच प्रश्नावली आवडली असेल. तसेच विद्यार्थी मित्रो सेम असेच प्रश्न आपल्या आगामी येणाऱ्या मार्च 2026च्या CETमध्ये आपल्याला आलेले पाहायला मिळतील. वारंवार विचारलेले हे आपल्या CET सेलचे आवडते प्रश्न आहेत. याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल याची आम्हाला 100% खात्री आहे. पुढील व्हिडिओमध्ये टीचर ॲप्टिट्यूड या घटकातील विचारलेले प्रश्न आपण पाहणार आहोत.
चॅनलला लिंक राहा, तसेच सबस्क्राईब केले असेल तर कृपया सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.